ठाणे शहरातील नौपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका रात्रीत 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडून सुरू होता। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या साखळी चोरीच्या घटनेत सहभागी असलेला आरोपी सलमान फिरोज खान हा मुंबईतील बांद्रा परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आले। ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं लगेचच कारवाई करत बांद्रा येथून आरोपीला अटक केली। आरोपी सलमान खान यानं पोलीस तपासात सांगितलं की तो पहिलं सोनसान आणि एकट्या असलेल्या ठिकाणी रेकी करायचा। त्यानंतर रस्त्याने एकट्या चालणाऱ्या महिला आणि वृद्ध महिलांना लक्ष्य करत बाईकवरून गळ्यातील साखळी ओरबाडून फरार व्हायचा। आरोपीच्या विरोधात मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 9 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी आरोपीकडून 5 सोन्याची मंगळसूत्र आणि इतर 4 सोन्याचे दागिने असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय। ठाणे गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। आरोपींवर पूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आलाय। तपास सुरू असून आणखी गुन्ह्यांची माहिती लवकरच समोर येईल। यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे, अंधेरी, सांताक्रूझ, मुलुंड, खार। अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे 6 गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे। 3 गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासात निष्पन्न झालेला आहे। कारणासाठी हा गुन्हे करत होता स्वतःच्या आयुष्यात। यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता, परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले, तपासात निष्पन्न झालं, त्यामध्ये त्यांना सोनसाखळी चोरीचे एकूण 9 गुन्हे केल्याचे उघडकीस झालेलं आहे। त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत। इराणी बँकचा संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले नाही, पुढे तपास होईल। आरोपी वारंवार सोनसाखळी चोरी असेल, मोबाईल चोरी असेल असे गुन्हे करत आहे।